सातवी स्कॉलरशिप एक्झाम 2026 च्या प्रवासाच्या तयारीमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण बघणार आहोत बुद्धिमत्ता या विषयाचा सिलेबस आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. सब्जेक्ट हा आहे तो बुद्धिमत्ता. त्याला टोटल मार्क किती आहेत? 100 मार्क आहेत. आणि प्रश्न किती विचारणार आहेत? तर 50 प्रश्न जे आहेत ते या बुद्धिमत्ता या विषयावरती आपल्याला 7वी स्कॉलरशिप एक्झाम मध्ये विचारणार आहेत. म्हणजे एक प्रश्न जो आहे, एक प्रश्न हा 2 मार्काला असणार आहे. तर आपल्याला 50 प्रश्नांची तयारी जी आहे ती या विषयाची करायची आहे. तर सर्वप्रथम आपण या परीक्षेमध्ये बुद्धिमत्ता या विषयाला कोणत्या कोणत्या ॲस्पेक्टनं प्रश्न विचारतात आणि कोणते कोणते घटक जे आहेत ते या एक्झाममध्ये आपल्याला या विषयाचे अभ्यासायचे आहेत, ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया. आता आपण याचा सिलेबस जो आहे तो आपण एक 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 करून बघूया की कोणते कोणते घटक आहेत, कोणते कोणते चॅप्टर्स जे आहेत ते या एक्झाममध्ये या आपल्या बुद्धिमत्ता या विषयावरती विचारणार आहेत. तर सुरुवात करताना मी तुम्हाला सांगतो की हा सिलेबस जो आहे तो आपण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी जो डिझाईन केलेला जो आहे त्यानुसार आपण विषय बुद्धिमत्ता जो आहे या विषयाचा सिलेबस आपण बघणार आहोत. तर आपला घटक क्रमांक 1 काय आहे? आकलन. त्याच्यामध्ये परत 2 भाग पडलेले आहेत. एक आहे तो सूचना पालन आणि दुसरा आहे तो इंग्रजी अक्षरमाला. आकलन म्हणजे काय? तुम्हाला काही ओळी दिलेल्या असतील किंवा काही इंग्रजी आपली अक्षरमाला अल्फाबेट्स ए पासून झेड पर्यंत जी आहे ती आपली अल्फाबेट आहे ती, आणि या संख्या आणि काही शब्द दिलेले असतील किंवा काही वाक्य दिलेले असतील आणि त्याच्यावरती काही तुम्हाला प्रश्न विचारलेले जातील, तर त्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ते आपण या आकलन या घटकामध्ये काढणार आहोत. त्याच्यानंतर भाग 2 घटक क्रमांक 2 कोणता आहे? वर्गीकरण. वर्गीकरणामध्ये काय काय भाग येतात? शब्दसंग्रह, आकृत्या, संख्या आणि अक्षरमाला. हे असे 4 घटक जे आहेत ते वर्गीकरणामध्ये येतात. वर्गीकरण म्हणजे काय? तर गटात न बसणारा जो शब्द आहे, गटामध्ये न बसणारा शब्द, गटामध्ये न बसणारी आकृती, गटामध्ये न बसणारी संख्या, अक्षरमाला, म्हणजे तुम्हाला काही अल्फाबेट दिलेले असतील ए, बी, सी, डी असं काहीतरी सिक्वेन्स दिलेला असतो. असे 4 पर्याय दिलेले असतात आणि तुम्हाला विचारलेलं असतं यातील गटात न बसणारा पर्याय कोणता? तो आहे तो यातून आपण काढायचा. आता मी तुम्हाला एक उदाहरण संख्येचं घेतो. संख्येचं उदाहरण घ्यायला सोपं पडतं म्हणून मी संख्येचं घेतो. संख्येचं उदाहरण कसं असणार? आता जर समजा तुम्हाला एखादं उदाहरण द्यायचं झालं तर 50 हा पहिला पर्याय, दुसरा पर्याय जो आहे तो 60. एकदम तुम्हाला प्रश्न कसे आहेत ते फक्त समजण्यासाठी मी तुम्हाला या अशा प्रकारचं एक एक्झाम्पल दाखवतो. आणि चौथा पर्याय जो आहे तो 99. हे असे 4 पर्याय दिलेले आहेत. यामध्ये गटामध्ये न बसणारा शब्द, गटामध्ये न बसणारी संख्या कोणती वाटते तुम्हाला? 50 ला 10 न भाग जातो, 60 ला 10 न भाग जातो, 70 ला पण 10 न भाग जातो. 99 ला 10 न भाग जातो का? तर नाही. तर ही संख्या जी आहे ती गटामध्ये बसत नाही. अशा प्रकारे सेम तुम्हाला आकृत्यांचं पण दिलं जाईल. 4 आकृत्या दिलेल्या असतील, त्याच्यामध्ये गटामध्ये न बसणारी आकृती जी आहे ना ती आपण या प्रश्नामध्ये शोधून काढायची व ते आपले उत्तर असणार आहे. या 2 नंबरचा जो आपला वर्गीकरण जो घटक आहे त्याला 5 प्रश्न जे आहेत ते आपल्या या
परीक्षेमध्ये पडणार आहेत. त्याच्यानंतर तिसरा भाग जो आहे तो समसंबंध. समसंबंध पण चारही घटक जे आहेत ते वर्गीकरणामध्ये जे 4 घटक आहेत तेच आपले समसंबंधांमध्ये पण 4 घटक आहेत. एक तुम्हाला उदाहरण म्हटलं तर संख्येचं उदाहरण दाखवतो. तर 10 ला 50 तर 5 ला किती? हे अशा प्रकारचे समसंबंध जे आहेत ते आपल्याला अशा प्रकारची प्रश्न जे आहेत तुम्हाला विचारलेले असतील. आता 10 ला 50 म्हणजे 10 गुणिले 5 केलं तर 50 आलं. तर 5 गुणिले 5 केल्यावर किती येईल? तर 25. तर असे तुम्हाला असे 4 पर्याय जे आहेत ते दिलेले असणार आहेत आणि त्याच्यातून तुम्ही एक पर्याय चूज करायचा. त्याच्यामध्ये एक पर्याय 25 हा असतो. म्हणजे समसंबंधांवरती जो आहे तो हा आपला तिसरा घटक आहे आणि त्याला पण सेम 5 प्रश्न जे आहेत ते आपल्या परीक्षेमध्ये विचारले जातील. अशा प्रकारे आपण एक 3 भाग जे आहेत ते बघितले. आकलन, वर्गीकरण आणि समसंबंध. त्याच्यानंतरचा जो भाग आहे त्याच्यामध्ये संख्या, आकृत्या, चुकीचे पद ओळखणे, अक्षरमाला असे जे आहेत ते 4 उपघटक आहेत. क्रमामध्ये आपल्याला एक क्रम दिलेला असतो. उदाहरण सांगायचं झालं तर 2, 4, 6, 8, 10 आणि असं क्रम दिलेला असतो आणि ही संख्या जी आहे ती आपल्याला काढायची असते. पुढची संख्या काय येईल? तर पुढची संख्या येईल 12. मी फक्त तुम्हाला इथे एक प्रश्न कसे विचारतील, आपला सिलेबस कसा असेल याचा फक्त एक डेमो देत आहे. असं सेम आकृत्यांचं असेल. तुम्हाला 3 ते 4 आकृत्या दिलेल्या असतील इथे आणि पुढची आकृती कशी असेल हा तुम्हाला प्रश्न जो आहे तो विचारलेला असतील. चुकीची पद ओळखणे यामध्ये तुम्हाला संख्यांची संख्या दिलेल्या असतील तुम्हाला 4, 5, 6 असे काहीतरी संख्या दिलेली असतील. त्यातली चुकीची संख्या कोणती आहे ती ओळखायची असते. त्याच्यानंतर आहे अक्षरमाला इंग्रजी. ए पासून आपण झेड पर्यंत जे आहे ते आपली अल्फाबेट आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला इथं वर कसा सिक्वेन्स दिलेला आहे 2, 4, 6, 8, 10 तसंच तुम्हाला ही ए बी सी डी असं ए टू झेड पर्यंत काही सिक्वेन्स दिलेले असतात. तर त्यानुसार आपण पुढचा अल्फाबेट कोणता हा आपण ओळखायचा असतो. एक उदाहरण घ्यायचं झालं तर ए सी ई आणि हा जी. तर पुढचं काय येणार? तर पुढचं येणार आय. कारण इथं आपण काय केलंय सिक्वेन्स करताना ए नंतर बी येते ते आपण कट केलेलं आहे. त्यानंतर सी नंतर डी येते ते कट केलं. त्यानंतर ई घेतलं. ई नंतर एफ येतं. एफ आपण कट केलं. नंतर जी घेतलं. जी नंतर एच येतं. एच आपण कट केलं. आय हे घेतलं. पुढची संख्या. अशा प्रकारे आपल्याला अक्षरमाला जे आहेत इंग्रजी अक्षरमाला याच्याशी संबंधित असे प्रश्न आपल्याला पडतील. हे असं आहे आपला घटक क्रमांक 4 क्रम. त्याच्यानंतर आपला 5वा घटक जो आहे तो आहे गटाशी जुळणारे शब्द. त्याच्यामध्ये काय काय येतं? संख्या, शब्द, आकृती. या जो घटक आहे 5 नंबरचा त्याला 3 प्रश्न जे आहेत ते विचारले जातील. आणि वरचा जो क्रम नावाचा घटक होता त्याला आपल्या परीक्षेमध्ये
5 प्रश्न विचारले जातील. हा, आता गटाशी जुळणारे शब्द. नेमकं काय आहे गटाशी जुळणारे शब्दामध्ये? वर तुम्हाला प्रश्नामध्ये एक संख्यांचा गट दिलेला असेल. साधारण म्हटलं तर एक उदाहरण घेतो मी. हे असा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. काय प्रश्न आहे? 9, 25, 49 आणि 64 असा तुम्हाला एक संख्यांचा गट दिलेला असेल. पर्याय जो आहेत, पर्यायामध्ये काय? असे 4 पर्याय घेऊ. पहिला पर्याय काय? 10, दुसरा पर्याय काय? 12, तिसरा पर्याय काय? 16 आणि चौथा पर्याय 22. प्रश्न काय विचारलाय? ह्या संख्या दिलेल्या आहेत. या संख्या काय आहेत? जरा विचार केला तर आपल्याला समजेल. हा 3चा वर्ग 9 आहे, 5चा वर्ग 25 आहे, 7चा वर्ग 49 आहे आणि 8चा वर्ग 64 आहे. तर त्याच्याशी जुळणारी कोणती संख्या वाटते तुम्हाला इथं? मग आपण 4 पर्यायामध्ये वर्ग संख्या कोणती आहे का हे आपण बघणं अपेक्षित आहे. तर 4 पर्यायामध्ये आपल्याला 3 क्रमांकाचा पर्याय जो आहे त्याच्यामध्ये आपण 4चा वर्ग 16 घेतलेला आहे. हा आपला पर्याय आहे. तर आपलं उत्तर हे 16 असणार आहे. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. अशाच प्रकारे शब्द, आकृती तुम्हाला काही शब्द दिले असतील. उदाहरणार्थ म्हणलं तर हात, पाय, डोके असे ज्ञानेंद्रिय दिलेले असतील 4. तर 5वं ज्ञानेंद्रिय आहे ते 5वं तुमचं ज्ञानेंद्रिय पर्यायामध्ये असेल. त्यानुसार आपण गटाशी जुळणारे शब्द जे आहेत ते आपण या भागामध्ये असे आहेत हे आपण बघू आपण. ज्यावेळेस मी शिकवेन त्यावेळेस तुम्हाला ते समजेल. आकृत्यांचं पण सेम तसंच असेल. आकृत्यांचा तुम्हाला एक ग्रुप दिलेला असेल आणि त्याला जुळणारी एखादी आकृती जी आहे ती पर्यायामध्ये दिलेली असेल. ते पर्याय म्हणजे आपलं उत्तर असणार आहे. गटाशी जुळणारे शब्द हा 5वा आपला घटक जो आहे तो झाला. त्याच्यानंतर आहे लयबद्ध मांडणी. लयबद्ध मांडणी आणि हा क्रम हे बऱ्यापैकी सेमच आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला अंक, अक्षरे, चिन्हे हे असे सिक्वेन्स न दिलेले असतात आणि त्याच्यानंतर तुम्हाला विचारलेले असतात की हे पुढची 2 ते 3 अक्षरे किंवा अंक काय असतील. हे अशा प्रकारे जे आहे ते लयबद्ध मांडणी या घटकामध्ये असणार आहे. त्याला किती 2 प्रश्न जे आहेत ते लयबद्ध मांडणीमध्ये पडणार आहेत. आता हे आपण 34 स्कॉलरशिपमध्ये बघितलेलं आहे. आणि जलप्रतिबिंब म्हणजे पाण्याचं प्रतिबिंब पाण्यामध्ये आपले अक्षर, अंक, आकृती कसे दिसत असतील याच्यावरती साधारण 2 प्रश्न जे आहेत ते आपल्याला परीक्षेमध्ये पडणार आहेत. त्याच्यानंतर 8वा भाग जो आहे, 8वा घटक जो आहे तो काय आहे? आरशातील प्रतिमा. ते पण सेम ज्याप्रमाणे पाण्यामध्ये बघितल्यानंतर अंक, अक्षरे, आकृती कसे असतील त्याचप्रमाणे आरशामध्ये पाहिल्यानंतर आपले अंक, अक्षरे, आकृती कसे असतील ते आपण या घटकामध्ये शिकणार आहोत. यालाही 2 प्रश्न जे आहेत ते आपल्या परीक्षेमध्ये पडणार आहेत. अशा प्रकारे आपण 8 घटक जे आहेत ते नेमके बघितले बुद्धिमत्ता चाचणीमध्ये. त्याच्यानंतरचे घटक जे आहेत ते तर्क आणि अनुमान. 9वा घटक जो आहे तो तर्क आणि अनुमान आहे आणि याला साधारण आपल्याला परीक्षेमध्ये 6 प्रश्न जे आहेत ते या घटकावरती येणं अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये भाषिक आणि अभाषिक असे 2 भाग पडतात. वय काढायचं म्हणजे तुम्हाला विचारतील एखाद्या मुलीचं किंवा मुलाचं नाव देतील, त्याचे वय आत्ताचं देतील आणि 4 वर्षापूर्वी त्याचं वय काय असेल किंवा त्याच्या आईचं वय काय असेल, आईचं वय पण रेफरन्सला तुम्हाला देतील. अशा प्रकारे वय, वेळ, घड्याळ
नातेसंबंध. नातेसंबंध म्हणजे एखादा प्रश्न जर विचारला तर एखादा मुलाचं नाव देतील. समीर एखाद्या मुलाचं नाव आहे. तर समीरच्या बहिणीच्या आईच्या नवऱ्याचे समीरशी नाते काय? असा प्रकारचा प्रश्न जो आहे तो आपल्याला यामध्ये विचारतील. तर समीरचे कोण असतील ते वडील असतील. तर माहितीवरून आपण नुसतं हे काय दिलं इथं तर्क लावून आपण प्रश्न सोडवायचे आहेत. अनुमान लावून आपण प्रश्न सोडवायचे आहेत. त्याचप्रमाणे त्रिकोण मोजणे, चौकोन मोजणे. तुम्हाला त्रिकोणांची आकृती किंवा चौकोनांची आकृती दिलेली असते. त्याच्यामध्ये त्रिकोण किती आहेत, चौकोन किती आहेत ते आपण मोजायचं आहेत. समजलं? अशा प्रकारे आपण इथपर्यंतचा पार्ट आपला एक जस्ट सिलेबस मध्ये काय काय आहे हे आपण बघितलेलं आहे 9वा भाग. त्याच्यानंतर 10वा भाग जो आहे तो कूटप्रश्न आहेत. कूटप्रश्नावर साधारण आपल्याला परीक्षेमध्ये 7 प्रश्न येणं अपेक्षित आहेत. तर त्याच्यामध्ये रांगेतील स्थान हे आपण 34 स्कॉलरशिपला बघितलेलं आहे. दिशांवरील प्रश्न, रांगेतील स्थान. तुम्हाला एखाद्याची ओळ दिलेली असेल, अशी 4-5 जणांची नावं देतील आणि ह्या रांगेमध्ये किती मुलं आहेत हे पण देतील. त्यांचं डावीकडून उजवीकडून स्थान विचारतील. असे रांगेवरील प्रश्न तुम्हाला पडतील. दिशांवरील प्रश्न म्हणलं तर एखाद्या दिशेला तुम्ही, आता दिशा आपण मॅप मध्ये बघतो, हे असते उत्तर. तर तुम्हाला देतील असा एखादा कोणता मुलगा उभारलेला आहे, तो 5 पावले उत्तरेकडे गेला, त्याच्यानंतर त्याने उजवीकडे वळून 10 पावले गेला, त्याच्यानंतर डावीकडे बघून 5 पावले गेला, त्याच्यानंतर तो उजवीकडे वळाला, तर त्याचे तोंड आता कोणत्या दिशेला आहे? तर पूर्व दिशेला आहे. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला दिनदर्शिकावर दिशांवरती विचारतील. दिनदर्शिकांवरील प्रश्न जे आहेत ते तुम्हाला विचारताना त्यांनी एखादा प्रश्न विचारला तर 22 एप्रिलला सोमवार होता, तर 15 ऑगस्ट या दिवशी कोणता वार असेल? अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत ते दिनदर्शिकेमध्ये विचारतील. वेन आकृती, गणित कोडे, हे जे आहेत ते 4 आणि 5 भाग आहेत. वेन आकृतीमध्ये कसं असे त्रिकोण, गोल असे 2-3 अशा आकृत्या असतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला संख्या दिलेल्या असतात प्रत्येक ह्याच्यामध्ये. तर त्याच्यावरती आधारित तुम्हाला प्रश्न या वेन आकृतीमध्ये असणार आहेत. यातील कॉमन आपण संख्या ज्या आहेत त्या शोधून आपल्याला ज्याप्रमाणे प्रश्न विचारतील त्याप्रमाणे आपण उत्तर काढायचे असतं. पुढचा भाग जो आहे तो गणित कोडे. गणित कोडांमध्ये तुम्हाला असे चौकोन दिलेले असतील, त्यामध्ये संख्या वगैरे दिलेल्या असतील आणि त्याच्यातून आपल्याला एखादी चौकट मोकळी असेल ती आपण संख्या काढायची असते याच्यातून. 6वा भाग जो आहे तो संख्यांच्या मांडणीतील सूत्र आपण ओळखणे हा भाग जो आहे तो. यामध्ये तुम्हाला काय दिलेलं असतं, 1, 2, 3 तुम्हाला प्रश्नामध्ये माहिती दिलेली असते व त्याच्या आधारित आपण पुढची जी सिक्वेन्स जो आहे तो आपण या 3 ठिकाणी कोणतं सूत्र वापरलेलं आहे याची माहिती घेऊन 4थ्या ठिकाणी त्याचा अवलंब करून ते आपण उत्तर जे आहे ते काढायचं असतं. साधारण बघायचं गेलं तर एक प्रश्न तुम्हाला मी इथं घ्यायचा झाला तर चार वजा 1 बरोबर 5. त्याच्यानंतर पुढचं आहे ते 9 वजा 4 बरोबर
13 25 वजा 16 बरोबर 41 आणि त्या आधारे तुम्हाला इथे एक प्रश्न विचारतील. तर तो काय असेल? 8 वजा सॉरी 16 वजा 4 याचं उत्तर काय असेल? तर आपण आता इथं बघितलं 4 अधिक 1 हे तर आपण 4 वजा 1 लिहिलेलं आहे. तर 4 हा कशाचा आहे? 2 चा वर्ग आहे आणि 1 हा कशाचा वर्ग आहे? 1. याचं उत्तर आहे 5. इथं प्रश्न आपण विचारताना 9 वजा 4 जे आहे ते इथं अधिक आहे. अधिक करायचं. वजा दिले ना तर तिथं अधिक करायचं. अशा प्रकारे हा 6वा आहे. हे तुम्हाला मी शिकवताना तुम्हाला बरोबर ते समजून जाईल. त्याच्यानंतर भाग जो आहे तो सांकेतिक भाषा. त्यानंतर आपल्याला 3 भाग राहतात. सांकेतिक भाषा, मनोरी रचना आणि आकृतीचे पृथक्करण. तर सांकेतिक भाषा जी आहे त्याच्यामध्ये काय काय आहे? आकृत्या, अक्षरे आणि अंक. सेम त्याचप्रमाणे मनोरी रचनामध्ये पण अंक, अक्षरे, आकृत्या सॉरी अंक, अक्षरे आणि चिन्हे जे आहेत ते आपल्या 12व्या भागामध्ये आहेत. साधारणपणे याच्यावरती 3 प्रश्न जे आहेत ते आपल्याला सांकेतिक भाषेवरती पडणार आहेत आणि 2 प्रश्न जे आहेत ते 12वा भाग मनोरी रचना याच्यामध्ये पडणार आहेत. तर तुम्हाला मनोरी रचनामध्ये आपल्याला आपण ठिपक्यांची अशी रांगोळी काढत असतो ना त्याप्रमाणे आपल्याला इथं संख्या किंवा आकृत्या दिलेल्या असतात. त्यातील एखादी संख्या जी आहे ती मिसिंग असते म्हणजे ती काढायची असते. तर ती आपण या मनोरी रचना या भागामध्ये शिकणार आहोत. सांकेतिक भाषामध्ये काय काय येतं? सांकेतिक भाषामध्ये व डॉट हा शब्द असा असेल व बॉय हा शब्द असा असेल तर योग YOG हा शब्द कसा असेल? असं सांकेतिक भाषेमध्ये प्रश्न विचारतील. आता योग हा शब्द कसा असेल? आपला Y म्हणजे काय? हा Y म्हणजे हाफ सर्कल आहे. O म्हणजे काय आहे? ट्रायंगल आहे. आणि G म्हणजे काय आहे? योग. G म्हणजे एक इन्क्लाइन्ड लाईन आहे. तर हे आपलं उत्तर असणार आहे. अशा प्रकारे सेम अंक, अक्षरे यांची जुळवाजुळव करून आपण सांकेतिक भाषा जी आहे हा घटक आपण अभ्यासणार आहोत. त्याच्यानंतर आहे 13वा भाग जो आहे तो आकृतीचे पृथक्करण. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे? अपूर्ण आकृती पूर्ण करणे. तुम्हाला एखादी आकृती दिलेली असतील त्याचा एखादा भाग हा त्यांनी तुम्हाला पूर्ण करण्यासाठी दिलेला असेल. त्याच्यानंतर काय आहे? हा सगळ्यात सोपा भाग आहे. तंतोतंत आकृती ओळखणे. आहे प्रश्नामध्ये जी विचारलेली आकृती तीच पर्यायामध्ये आहे ती बघायची आणि ते आपलं उत्तर असेल. त्याच्यानंतर आहे घडीची आकृत्या. हे मी तुम्हाला ज्यावेळेस मी शिकवीन त्यावेळेस तुम्हाला सांगेन. त्यानंतर लपवलेली आकृती शोधणे. असे 4 भाग जे आहेत ते आपल्याला या 13व्या भागामध्ये आहेत आणि त्याच्यावरती प्रश्न जे आहेत ते 4 प्रश्न हे असणार आहेत. प्रत्येक घटकावर एक प्रश्न जो आहे तो आपल्याला असणार आहे. अशा प्रकारे बुद्धिमत्ता चाचणी यामध्ये आपल्याला घटक किती आहेत? जवळपास 13 घटक जे आहेत ते आपल्याला बुद्धिमत्ता चाचणीमध्ये असणार आहे. त्याच्यावरती प्रश्न जे आहेत ते आपल्याला 50 प्रश्न 100 मार्कासाठी असणार आहेत आणि अतिशय सोपं आहे. तुम्ही प्रॅक्टिस केल्यानंतर
तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क म्हणजे 100 पैकी 100 मार्क तुमचे 50च्या 50 प्रश्न तुमचे बरोबर येतील. ओके, हा आपला सिलेबस जो आहे तो मी तुम्हाला इथं सांगितलेला आहे.